मंदिर माऊलीचं रस्त्याने जाता येताना नेहमी ते केलेला आपला तर शेवटी आपला चिबूड पिकलेले चिबूड आहेत मासे सकाळची मासेमारी जात आणि बाकीच्या भाज्या बऱ्याचशा 200ला वाटा आहे आणि जाय बांगड्यांचा 20 रुपयाला एवढी मोठी जुडी आहे. कोकर मासा आहे ना हो, कोकर मासा आहे ना, कोकर मासा वागळी मासा हा क्षारयुक्त आहे म्हणजे याच्यामध्ये विटॅमिन सांगतो. कशी नाही काय किंमत आहे टायगर 600 चांगल्या पद्धतीने कापली तर त्याची स्किन काढता येते. बांगड्याचे 2 प्रकार खरबे किलोचा भाव काय आज 1500 रुपये प्रॉन्सचा मस्तपैकी प्रॉन्स आहे कशी सर. पावसाळ्यात तर एकदम आकर्षक असतो. मालवण ते कुडाळ या प्रवासादरम्यान श्रीदेवी भगवती मंदिर धामापूर काळसे धामापूर सुद्धा म्हणतात त्याला. आपण पुढे एक माऊलीचं सुंदर मंदिर रस्त्यावरूनच बघणार आहोत ज्याला माऊली मंदिर असं फेमस मंदिर आहे ते सुद्धा काळसेमध्येच म्हणजे काळसे धामापूरमध्येच आहे. अशी जी 2 सुंदर मंदिरं आहेत ती मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. आपण चाललो आहे कुडाळचा बाजार करायला परंतु ही दोन्ही ठिकाणं मला नेहमीच खुणावत असतात त्यामुळे आज मी प्रत्यक्षात त्या ठिकाणाकडे चाललो आहे. मंद अशी थंड वाऱ्याची झुळूक अगदी अनुभवायला मिळाली. छान वातावरण आहे एकदम सुंदर असं हे. मंदिराच्या बाजूलाच असलेलं प्रसिद्ध धामापूर तलाव खोल असं असलेलं हे तलाव खूप दूरपर्यंत पोचलेलं आहे आणि इथे हे निसर्गरम्य ठिकाण तलावाच्या आजूबाजूला असलेले दाट हिरवीगार झाडी त्याचप्रमाणे खळखळणारं हे विस्तृत असं सुंदर जलाशय म्हणजेच तलाव असं हे अप्रतिम दृश्य आज आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते. मालवण कुडाळ या रस्त्याला असलेलं हे माऊलीचं सुंदरसं मंदिर. हे धामापूर या गावामध्ये हे सुंदर मंदिर माऊलीचं रस्त्याने जाता येताना नेहमी अगदी नजर खिळवून ठेवणार असं हे सुंदर मंदिर. हे नेरूर पार्कचं ब्रिज. हे ब्रिज झालं आणि मालवण ते गोवा हा रस्ता अगदी शॉर्टकट झाला. असा सुंदर ब्रिज आहे आणि ही कर्ली नदी कुठपर्यंत येते त्या नदीचा हा विस्तारित भाग आहे आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिक हो, आज मी आलो आहे सिंधुदुर्गातल्या कुडाळच्या श्रावणातल्या आठवडी बाजारात. आज आपण या व्हिडिओमध्ये भरपूर काही पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे. चला तर जाऊया कुडाळच्या श्रावणातल्या आठवडी बाजार. कुडाळ बाजारपेठेत असलेल्या या मारुती रायाचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. हा मालवणवरून येणारा रस्ता. याच रस्त्याने मी बाईक घेऊन आलो आणि याच रस्त्याच्या सुरुवातीपासूनच हा कुडाळचा आठवडी बाजार भरतो. भरपूर प्रमाणात पालेभाज्या त्याचप्रमाणे या श्रावणात महिन्यात येणारी फळफळावळ किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या पिकवल्या जातात या पावसाच्या दिवसात त्या आज
त्या बऱ्याचशा गोष्टी आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता हे बघा, इथे मोठी लांबलचक पडवळ आहे. शिराळं बघा केवढी मोठी आहे, बाप रे, बहुत मोठी शिराळं. त्याचप्रमाणे हे सगळे श्रावणाच्या महिन्यात येणारी फळभाज्या आहेत. आणि इथे आहेत ते बहुतेक मका, चिबूड, पिकलेले चिबूड आहेत, कच्चे पण चिबूड आहेत. अरे वा, चिबुडांचे भरपूर प्रकार दिसत आहेत. साधारण पिकलेले वगैरे असे चिबूड आहेत. हे पिकलेले चिबूड कसे आहेत हो? 70, 100, 120 आणि असे मोठे पण 120. हे पण साधारण 120, 150. मोठा चिबूड 150 रुपयाला आहे. आणि आता या दिवसात चिबूड खायला खूप टेस्टी असतो. आणि श्रावणात जो चिबूड येतो तो खूप गोड असतो आणि त्याच्यात थोडंसं साखरेचं प्रमाण मिक्स केलं तर छानच लागतो. हे बघा, इथे पण चिबूड, वाली बघा केवढं मोठं, बापरे मजा. ह्या सगळ्या भाज्या या दिवसातच, श्रावणातल्या दिवसात मोठ्या प्रमाणात येतात. आणि बाकीच्या भाज्या बऱ्याचशा बाराही महिने त्याचं उत्पादन घेतलं जातं. आता ही साधारण शिराळ्यांचा दर जाणून घ्या ताईंकडे. ताई, शिराळ्यांचा दर कसा आहे? 30 रुपयाला एक आणि 60 रुपयाला 2 आहेत. आणि पडवळ मोठी 40 आणि छोटी 30 रुपये. म्हणजे साधारण साईजनुसार त्याच्या किमती आहेत. या ताईंकडे ह्या सुंदर फ्रेश भाज्या असतात. सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी ह्या भाज्या उपलब्ध होतील जर तुम्ही या कुडाळच्या बाजारात आलात तर. बघूया आणखी पुढे काय काय दिसतं. चिबूड तर भरपूर प्रमाणात, चिबूड, शिराळी, भेंडी पण आहे. आता या दिवसात सुद्धा भेंड्या भरपूर प्रमाणात. भेंडीचा कसा वाटाय ताई? 50 3 वाटेल. भुईमुगाच्या शेंगा, अशा सगळ्या मस्तपैकी पालेभाज्या या कुडाळच्या बाजारात आपण बघतो. ही वडाची तवशी आहेत ना ही? होय, ह्या तवशांचे म्हणजे आपण काकडी म्हणतो त्याला, मोठी काकडी. या काकड्यांचे वडेसुद्धा बनवले जातात, छान लागतात. गोड वडे असे बनवतात. इथे तर उद्या रक्षाबंधन आहे, 2 दिवसात रक्षाबंधन आलं, त्यामुळे रक्षाबंधन राख्यासुद्धा भरपूर प्रमाणात या दुकानामध्ये आहेत. गेल्या वेळीसुद्धा आपण व्हिडिओमध्ये हे पाहिलं होतं एक दुकान. अशा सुंदर काय साधारण दर जाणून घेऊया. ताई, काय काय दर आहे हो राख्यांचा? साधारण सांगा. साधारण 10 रुपयापासून किती? 10 रुपयापासून 50 रुपयापर्यंत या राख्या इथे उपलब्ध आहेत कुडाळच्या या मेन रोडवरतीच बाजाराच्या. चला पुढे जाऊया. म्हणजे आता उद्या रक्षाबंधन आहे 2 दिवसांवरती, त्यामुळे स्वाभाविकच आहे राखीची दुकानं तुम्हाला भरपूर बघायला मिळतील या रस्त्यांवरती बाजाराच्या दिवशी वगैरे. शिराळी, काकडी, इथे मस्तपैकी वांगी आहेत, कोबीची भाजी आहे, फ्लॉवर. हे सगळे व्यापारी असं आमच्या शाहू मार्केटवरून वगैरे आपल्या भाज्या वगैरे घेऊन येतात आणि त्या इथे विक्रीला आणतात. भरपूर प्रमाणात चिबूडच भरपूर आहे बाजारात. कांदे, आता कांद्याचे दर भरपूर वाढणार आहेत असं मध्ये समजलं होतं. साधारण इथे दर जाणून घेऊया, कारण कांद्याचा आता भाव थोडे कडाडले आहेत. आपण काही महिन्यांपूर्वी कांदे 100 रुपयाला 4 किलो 5 किलो असे पाहिले होते, पण आज जाणून घ्या. दादा नमस्कार. आज सध्या कांद्यांचा दर काय? सध्या कांदा आमच्याकडे 40 रुपये 45 रुपये. म्हणजे तरीही इथे कमी आहे, कारण कालपर्यंत मुंबईला 50-60 रुपये कांद्याचा भाव झालेला मी पाहिलेला आहे. परंतु इथे आमच्या सिंधुदुर्गात अजूनही 40 ते 45 रुपये चांगल्या क्वालिटीचा कांदा उपलब्ध आहे ना, बरोबर ना? तर इथे स्वस्त आहे अजून भाव, कारण मुंबईला 50-60 झाले आहेत. पुढे असं ऐकलं होतं कालपर्यंत मी, टी व्हीवरती न्यूजला सुद्धा होतं की जवळपास 100 रुपयापर्यंत कांदा जाणार आहे. खरं खोटं माहीत नाही, पण टी व्हीला बातमी होती 100 रुपयापर्यंत कांदा जाईल. हे बघा, इथे मस्तपैकी पालेभाज्या, मेथी, कोथिंबीर. काय आज कोथिंबीरचा दर जाणून घ्या. ताई, कशी आहे हो कोथिंबीर आज? 20 रुपयाला एवढी मोठी जुडी आहे. म्हणजे अजून कोथिंबीरीचे दर म्हणजे आहेत तेच आहेत. बरेच महिने कोथिंबीर 20 रुपयाला जुडी आपण बघतो. मेथीची भाजी पण 20 रुपये ना, 20 रुपये. साधारण 20 वगैरे असेल. लाल माठ 20 रुपये. अशा किमती आहेत आजच्या कुडाळच्या बाजारामध्ये. राखीची दुकानं भरपूर आहेत. आता चतुर्थीचा सण जवळ येतो, त्यामुळे काही गोष्टी हस्तकलेतून बनवल्या जातात. त्यातल्या ह्या काही गोष्टी आहेत. त्यामध्ये मस्तपैकी डिझाईनची क्लिप वगैरे आहेत महिलांसाठी, किंवा शोभेसारख्या अशा हस्तकलेतून बनवलेल्या या गोष्टी आहेत. साधारण काय दर आहे हो ताई यांचा? 100 रुपयाला ही सुंदर फुलं आहेत.
120, 100 वगैरे असे दर आहेत. ह्या गोष्टी तुम्ही डेकोरेशनसाठी पण वापरू शकता. इथे हा दादा बसला, याच्याकडे मस्तपैकी चिबूड आणि पिकलेले चिबूड आहेत. मग कशा आहेत तुझ्याकडे पिकलेले चिबूड? 100, 120 वगैरे असे दर आहेत. साधारण सारखेच दर असतात सगळ्या बाजारामध्ये बहुतेक अंश. अगदी एसटी डेपोला लागूनच हा कुडाळचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. आता आपण सुरुवातीपासून एसटी डेपोकडून बाहेर आलो आणि राईट साईडला आपण जसं जायला निघतो तसं आपण या कुडाळच्या बाजारात जातो. बघूया आज कुडाळच्या बाजारात श्रावणातला कुठल्या भाज्या आलेल्या आहेत, कुठल्या रानभाज्या आल्या आहेत ते आपण बघूया. सगळे आमचे कष्टकरी या ठिकाणी बसलेले आहेत. साधारण आपल्या वस्तू चिबूड वगैरे, चिबूड, तवशी, मस्तपैकी भाज्या, कारली, तवशी आहेत मस्त आणि शिराळे आहेत, चिबूड आहेत, लाल माठ आहे, वांगी आणि आता नीरफणस. आजच्या बाजारात सुरुवातीला आपण नीरफणस बघतो. काय किंमत आहे नीरफणसाची? नीरफणस ना काय किंमत आहे याची? 100 रुपये. आता थोडा महाग असतो, कमी असतो त्यामुळे ना. आता सध्या या सीझनमध्ये नीरफणस थोडा कमी असतो त्यामुळे तो आता हे फळ 100 रुपयाला आहे. भरपूर प्रकार आपल्याला आज या कुडाळच्या बाजारामध्ये पाहायला मिळणार आहेत. आपण मुख्य बाजाराच्या दिशेने चाललो आहे. भरपूर प्रमाणात कष्टकरी, शेतकरी, इथले स्थानिक आपापल्या शेतीत पिकवलेलं हे सगळं शिराळं किंवा तवशी या सगळ्या गोष्टी या बाजारात घेऊन येतात. इथे सुद्धा नीरफणस आहेत. तुमच्याकडे कशा आहे तो नीरफणस? ते 150 रुपये आज नीरफणस. आणि ह्या काय ह्याच्या झेंडूच्या हे आहेत ना, रोपटे आहेत ना, ही झेंडूची रोपटे आहेत 20 रुपये. मुळ्याची भाजी 20 रुपये. तवशी किती? 50. तवशी 50 म्हणजे काकड्या 50, मुळ्याची भाजी 20 रुपये, लाल माठ 20 रुपये. आज आपण कित्येक दिवस आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय आपल्याकडे भाजी 20 रुपयालाच असते बहुतांश. असा हा सुंदर कुडाळचा बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. चला, जसं जसं आपण वरती जाऊ तसं तसं आणखी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळतील. आपला शोध आहे तो रानभाज्यांचा. ह्या सगळ्या भाज्या नियमित पिकवल्या जातात, तवशी वगैरे. काय तवशी, केळफुलाची भाजी पण आहे इथे मस्त वेगळी. केळफुलाची भाजी कशी आहे तुला? 30 रुपये, बारकी 20 रुपये. मोठी 30 रुपये, बारकी 20 आणि ही कारली 50 रुपयाला वाटा आहे मस्त वेगळी. चिबूड वगैरे छानपैकी. ही कसली रोपटे आहेत? वांग्याची कशी रोपटं ती? वांग्याची रोपटं कशी आहे ती? 20 रुपयाला एक. 20 रुपयाला एक. सगळ्या बऱ्याचशा गोष्टीच्या 20 रुपये आहेत. तर बियाणं काढून तुम्ही मग ते मोठी झाडं करता काय? रोप उगवून मग आणता? पहिले बियाणं टाकतात. साधारण कधी टाकावं लागतं बियाणे? कधी बियाणे टाकावं लागते? मिरगाच्या टायमाला. मिरगाच्या म्हणजे साधारण मे महिन्यात. मेच्या नंतर बिया रुजत घालून ही रोपटं तयार केली जातात. मग ती अशी बाजारामध्ये आणली जातात. बरोबर ना? सगळे काही कष्टाची कामं हे आमचे ग्रामीण कष्टकरी करतात. बापरे, केवढं तरी मोठं चिबूड दिसतात. येवा हे बघा केवढे, बापरे केवढं मोठं चिबूड आहे. चिबूड मस्त पिकलेलं आहे. केवढं कसे आहेत ते? कसे आहेत ते चिबूड? 100. हो मोठं. एवढे मोठे चिबूड 100 रुपयाला आहे. त्यांच्याकडे ही या भाजीला काय म्हणतात ते? वालीची भाजी, कोंब, जंगली, ही रानभाजी आहे ना? आहे ना? कोंब आहे ही, रानभाजी आहे. आपल्या मागच्या एका व्हिडिओमध्ये याची करण्याची पद्धत सुद्धा सांगितली होती. साधारण कोबीची भाजी करतात तशीच करतात ना हो? अगदी कोबीची भाजी करतो आपण तशी ज्याची भाजी केली जाते. वाटाणे घालायची, डाळ घालायची, मीठ मसाला वाटाणे डाळ घालून सुद्धा बनवतात. हा, गॅस होत नाही असं म्हणतात दादा. हां, छान भाजी. गॅस होत नाही. औषधी भाजी म्हणून सांगितली, गॅस होत नाही. शुगरवर चांगली. अच्छा, शुगरसाठी पण चांगली आहे का भाजी ती? अच्छा, औषधी भाजी आहे. कणकीचे कोंब म्हणून ही भाजी आहे, ही रानभाजी आहे. याच्यापासून शुगर कमी होते. म्हणजे डायबिटीस असेल त्यांनी ही भाजी खाली तर त्यांची शुगर कमी होते. आणि औषधी आहे, गॅस पण होत नाही ना त्यामुळे. असं त्यांनी उपयोग सांगितला. बऱ्याचशा गोष्टी या बाजारामध्ये आल्यावरती आपल्याला समजतं.
इथे आपला हा तरुण मित्र आपला नेहमी. नमस्कार. काय म्हणतो बाबा, बरा आहेस ना? काय चाललंय, कसं चाललंय? आज पाऊस जरा कमी आहे ना. याने सुद्धा आपल्या शेतात पिकवलेली, कष्टाने पिकवलेली सगळा भाजीपाला आणलेला आहे. साधारण 20 रुपये आणि काकडी 50 रुपये, बरोबर. आणि कारल्याचा वाटा कसा आहे? 50. कारली 50, काकडी 50. बाकी सगळे रेट सारखे 20-20 रुपयाप्रमाणेच. रक्षाबंधन जवळ असल्यामुळे थोडीशी राखीची दुकानं भरपूर प्रमाणात बाजारात बघायला मिळतात. मुंबईहून रात्रीची मँगलोर एक्सप्रेस पकडून मी सकाळी जेव्हा कणकवलीला उतरलो तेव्हा खूप पाऊस होता. त्यानंतर मी मालवणला आल्यानंतर सुद्धा बराच पाऊस होता आणि मग मी निघालो तेव्हा पावसाची सुरुवात होती. परंतु आता इथे बघतोय आता मस्तपैकी कडकडीत ऊन पडलं आहे. त्यांच्याकडे कांद्याचा दर जाणून घेऊया. बाबा कसे आहेत कांदे? 40, 50, 60 म्हणजे जशी क्वालिटी आहे तशी कांदे. आणि बटाटीचा दर काय आज? 100ला 3 किलो. म्हणजे अजूनही बटाट्याचा दर ठीक आहे, पण कांद्याचा दर वाढणार आहे पुढे, आहे ना, महाग होणार आहे कांदा, अशी बातमी आपण ऐकलेली होती, खरी आहे. कुडाळ बाजारपेठेत असलेला ह्या रॉकीबाईचं दुकान अगदी मस्तपैकी फ्रेश सगळ्या प्रकारच्या फळभाज्या वगैरे इथे उपलब्ध आहे. साधारण त्यांच्याकडून आजच्या टोमॅटोचा दर जाणून घेऊया. मस्त दुकानाची मांडणी आहे, फुल मोठं दुकान आहे. बाबा आज टोमॅटो कसं आहे? किती? 30 रुपये, 20 रुपये, 20 रुपये अवघा टोमॅटो किलो आहे. आणि गाजर वगैरे सगळं छानपैकी भाज्यांची वगैरे मांडणी केली आहे त्यांनी. आणि सगळ्या फळभाज्या आहेत मस्तपैकी. आज कोबीचा दर काय आहे? 30. आणि फ्लॉवर छानपैकी मांडणी आहे. चला, धन्यवाद. चला, अशा पद्धतीने आता आपण पुढे जाऊया. मे महिन्यात दिसणारी काजू. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात काजू विक्री होता, काजू खरेदी होता. त्यात होय, मे महिन्यात काजूची खरेदी होते मोठ्या प्रमाणात. परंतु या ऑगस्टमध्ये सुद्धा या काजूची खरेदी या दुकानामध्ये होते. भैरव काजू म्हणून आहे, काजू सम्राट. बरेच दिवस टोमॅटोची किंमत 20 रुपयाचा आणि प्रत्येक भाजीचे असे वेगवेगळे वाटे लावलेले आहेत, ते 20-20 रुपयाला आहेत. हे बघा, सगळ्या प्रकारची भाजी आहे, फक्त 20 रुपयाला वाटा. मिरची, कारली, गवार, भोपळा मिरची, अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या फक्त 20 रुपयाला वाटा लावलेल्या आहेत. आणि असे कुडाळच्या बाजारामध्ये थोडंफार. आता आपण जातो आहे कांदा मार्केटमध्ये मोठ्या. हे आमचे भाजीवाले सगळ्या बाजारामध्ये असतात. आमची भेट नियमित होत असते, सगळ्या बाजारामध्ये ते आपला व्यापार लावतात. आता आपण पुढे जातो आहे कांदा गल्लीमध्ये. मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री या ठिकाणी होते. आता थोड्या दिवसांनी कांद्याचे भाव वाढणार आहेत, त्यामुळे बरेचसे लोक कांदे सध्या घेऊन ठेवतात. किंवा चतुर्थीसुद्धा येणार आहे, त्यामुळे कांद्यांचं मोठ्या प्रमाणात खरेदी होते. काय म्हणताय, काय दर आहे आज कांद्यांचा? 50 रुपये किलो आहेत. 50. बघा, मोठे कांदे आहेत. 50 रुपये किलो कांद्याचा दर झालेला आहे. कालांतरात तर 100 होण्याचे चान्सेस आहेत ना. कांद्याचं 80 होईल ना, 80पर्यंत दर जाईल असं म्हणतात. हो, कोल्हापूरचे व्यापारी, परंतु बाजारामध्ये असतात आपलं. चला पुढे जाऊया, बघूया आणखी काय काय. कांदा थोडासा महाग होण्याचे चान्सेस आहेत नंतर. इथे सगळ्यात मोठ्या प्रमाणात कांदा, बटाटे, लसूण मिळते. आज लसूणचा दर आपण जाणून घ्या. बटाटीचा दर जाणला, साधारण लसूणची किंमत काय आहे ते आज आपण जाणून घेऊया. दादा बसल्यात मस्तपैकी, यांच्याकडेच चौकशी करूया. नमस्कार. आज लसूण कशी किलो आहे? लसूण 200 रुपये किलो. 200 रुपये किलो लसूण झालेली आहे, म्हणजे स्वस्तच आहे त्या मानाने. कांदे 50 रुपये किलो. कांदे 50, लसूण 200 रुपये किलो. आणि बटाटी 100ला 4 किलो, 1 किलो 30. 1 किलो 30. म्हणजे अशा पद्धतीने अजूनही दर बटाटा किंवा लसूणचे शाबूत आहेत. फक्त कांद्याचे दर वाढण्याचे चान्सेस आहेत, असं आपल्याला न्यूज होती. चला आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजाराकडे. मासळी बाजारात कोणकोणती मासळी आली आहे ते आपण बघूया. या रस्त्याने आपण मासळी बाजाराकडे जातोय. बघूया मासळी बाजारात आज
बुधवार आहे, त्या बुधवारच्या आहे कोणकोणते मासे पाहायला मिळतात ते बघूया. साधारण माशांचे दर काय ते सुद्धा जाणून घेऊया. नेहमीप्रमाणे मासळी बाजारात गर्दी दिसते, जे अजूनही लोक काही पण बोलतात. पापलेट, सौंदाळे, छोटे सनाके. सौंदाळ्याचा वाटा कसा आहे ताई? सौंदाळे फ्रेश दिसत आहेत. कसा वाटा आहे? 200 रुपयाला सौंदाळे आहेत मस्तपैकी. पापलेट आहेत 4. पापलेट कशी आहेत ती? 600 रुपये. छोटे सौंदाळे पण आहेत. गोडाळे, गोडाळे म्हणतात ना त्याला, गोडाळे मासे सुद्धा आहेत. म्हणजे भरपूर प्रमाणात वेगवेगळे मासे असतात. आज गोडाळे सौंदाळे तर एकदम फ्रेश दिसत आहेत. ताईकडे बघूया सौंदाळे कसे आहेत. हे कसे आहेत सौंदाळे आज? दर काय सौंदाळे? 200. आणि पेडवे पण आले, पेडवे दिसत आहेत. छोटे पेडवे टेस्टी असतात पेडवे खायला सुद्धा. या दिवसामधले पेडव्याची टेस्ट जरा भारी असते. आज सौंदाळे हो छान लागतात. सौंदाळे, परत छोटे प्रॉन्स आहेत, छोटी पाप सरगुटली आहेत. मासळी बाजारात भरपूर प्रमाणात मासे आलेले आहेत आणि हळूहळू येतील. मोठ, त्याचप्रमाणे प्रॉन्स. इथे मोठा शार्क आहे. मला नान काळा शार्क म्हणतात, मोठा शार्क आहे. कसा आहे तो शार्क? 1500 रुपयाला एवढा मोठा शार्क आहे, पण टेस्टी असतो. याची जी टेस्ट आहे ना ती सुपर्ब असते. आता शार्क फ्लोरा म्हणून जे ऑइल येतं ते या माशापासूनच काढलं जातं. सौंदाळे, बांगडे असे मासे आहेत. खेकडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे मासे या आमच्या कुडाळच्या बाजारामध्ये येतात. म्हणजे साधारण मालवण, वेंगुर्ला, निवती या किनारपट्टीवरचे मासे मोठ्या प्रमाणात या बाजारामध्ये येतात. इथे सरगुटले आहेत. सरंग्याची छोटा साईज आहे. कसे आहेत ते सरंगे? 500 रुपयाला 4 सरंगे आहेत. एकदम फ्रेश सरंगे आहेत. पापलेट आहेत. फ्रेश मासे फ्रेश असतात ना. ते दिसतात ना मासे. कसे स्किन त्याची कळते की नाही लगेच. या ताई म्हणाले यांच्याकडे मासे फ्रेश असतात, म्हणूनच मी आलो लगेचच. कारण फ्रेश. कुठले निवती की वेंगुर्ला? कुठले तुम्ही? मालवणचे. अच्छा, मालवणचे ताई. मासे मालवणचे. अच्छा, या ताई इकडच्याच आहेत, पण मासे मालवणहून आणलेले आहेत. आपण मालवणचा बाजार नक्कीच करणार आहोत. मासळी बाजार इथे छानपैकी. बांगड्याचे 2 प्रकार, खरबे बांगडे आणि जाय बांगडे. हे खरबे बांगडे खूप रेअर दिसतात बाजारांमध्ये, पण ह्या ताईंकडे कसा वाटा येतो खरबे बांगड्यांचा? 200 रुपयाला आहेत. आणि जाय बांगडे आम्ही याला म्हणतो. असे 2 प्रकार आहेत बांगड्यांचे. इथे बघूया मासे काय काय बघायला मिळतात. भरपूर मासे असतात या कुडाळच्या बाजारामध्ये. सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे थोडंफार मासे खाणाऱ्यांची संख्या कमी असते, कारण श्रावण महिन्यात उपवास भरपूर जणांचा असतो. तर मोठे शार्क, इथे मोठा शार्क कापून ठेवलेला आहे. मस्त इथे स्लाईस केलेले आहे शार्कचे. ते स्लाईसप्रमाणे विकतात. अक्का हवं असेल तर किलोचा भाव काय आज? 500 रुपये किलो मोरीचा भाव आहे. किलोचा भाव. आणि किलोने पण विकली जाते आणि स्लाईस करून पण विकली जाते. बघा हा केवढा मोठा शार्क ते डाव्यात घेत आहेत बहुतेक. मोठा शार्क, मोठी सुरमई पण कापलेली आहे ताईकडे. छान मासे आहेत एकदम. 1500 रुपयाला तो शार्क त्यांनी मागितला त्यांच्याकडे. आणि छानपैकी म्हणजे ताजे मासे या कुडाळच्या बाजारामध्ये आपण बघतोय. बघा शार्क आज भरपूर शार्क दिसत आहेत. कारण शार्क जर समुद्रामध्ये जास्त प्रमाणात मिळाले तर ते बाजारामध्ये पण तेवढ्याच प्रमाणात येतात. सुंदर मासे आहेत. सुळ्याचा वाटा कसा आहे? 800 रुपयाला सुळे. पण सुळे एकदम टेस्टी असतात खाण्यासाठी. अगदी सॉफ्ट मासा. जसं सौंदाळा मासा तसा सुळे मासा. मोठे प्रॉन्स पण आहेत. मोठे प्रॉन्स, व्हाईट प्रॉन्स आहेत, छोटे आहेत. हा कसा? हा पण 500 रुपये किमतीचा हा वाटा आहे प्रॉन्सचा. मस्तपैकी प्रॉन्स आहेत. तसे हलवे, मोठ्या सुरमई किंवा मोठे. हे बघा इथे पण मोठा शार्क आहे. आज शार्क भरपूर आहेत कुडाळच्या बाजारामध्ये. मोठे शार्क आहेत आणि सुरमई पण. निवती, तसेच वेंगुर्ला, मालवण या ठिकाणावर मासे आहेत. हा जो मासा आहे कोकर मासा आहे ना हो? कोकर मासा आहे ना? कोकर मासा आहे. अगदी मोठा आहे. कोकर 2 प्रकार असतात. थोडासा पिवळसर कोकर असतो आणि थोडं सफेद आणि काळा रंगाचा सुद्धा कोकर असतो. हा पिवळा कोकर आहे. 500 रुपयाचे प्रॉन्स आहेत मस्त.
ओके. वागळी मासा हा क्षारयुक्त आहे, म्हणजे याच्यामध्ये व्हिटॅमिन्स चांगले असतात, ताकद येते हा मासा खाल्यानंतर. शक्तिवर्धक असा मासा आहे वागळी मासा. आणि हे पेडवे आहेत, सुरमई आहेत, सौंदळे आहेत, मोठे सौंदळे. सौंदळे कसे मोठे आहेत? 500 रुपये 200 रुपये. बोडाळे, सौंदाळे, पापलेट असे प्रॉन्स आहेत ना. हे टायगर प्रॉन्स नाही आहे. कशी दी काय किंमत आहे टायगर प्रॉन्सची? 600 रुपयाला जवळ 6 टायगर प्रॉन्स आहेत. पण हे सगळे वेगवेगळे माशांचे प्रकार आपल्याला या कुडाळच्या बाजारामध्ये बघायला मिळतात. नाही तर ही मोरीची कटिंग करतात बघा. मोरीसुद्धा कापण्याची एक स्किल आहे. चांगल्या पद्धतीने कापली तरच त्याची स्किन काढता येते, नाहीतर त्याची स्किन काढणं खूप कठीण असते बघा. व्यवस्थित काढली जाते आणि ती स्किन काढली तरच त्या माशाला चव आहे असं म्हणतात. म्हणजे ती स्किन खरखरीत असते, त्यामुळे ती व्यवस्थित काढावीच लागते. असा हा सुंदर कुडाळचा मासळी बाजार आपण अगोदर पाहिला व्हिडिओमध्ये. तो कुडाळचा भाज्यांचा बाजार आणि हा आपण बघतोय तो कुडाळचा मासळी बाजार. इथे मी मगाशी म्हणालो होतो कोकरचे 2 प्रकार आहेत. थोडासा एक पिवळसर असतो आणि हा एक सफेद सेल. हा सफेद आणि काळा बॉर्डर असलेला आणि हा पिवळा. कोकरच आहेत ना दोन्ही पण? कोकर आहेत. कसे घेते कोकर? ही 500ला जोडी आहे. 350 रुपये पोळी आणि ही 500 जोडी आहे. 2 कोकर. बांगडे कसे काय बांगडे आहेत? बांगडे 260. 260 मस्त इथे मोठे बांगडे आहेत आणि ते एवढं महाग आहे. असा सुंदर मासळी बाजार. कुडाळचा हा मासळी बाजार. या मासळी बाजारात बहुतांश निवती, वेंगुर्ला, मालवण या ठिकाणावरून बरेचसे मासे विक्रेते येतात आणि भरपूर गर्दी होते मासे खरेदी करायला. सुळे मासा जो टेस्टी असतो, समुद्राच्या लाटांमध्ये सापडणारा आणि मस्त मासा. बरेचसे प्रकार आहेत. बांगडे, त्याच्यानंतर सुळे, हा पापलेटा. अवशी काय मग अशी एकदम सरकारच्या विरोधात बोलला मात्र भारी. खरी गोष्ट आहे तुझं म्हणणं खरं. लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळाले तुमका? मग दिल्याने तरी कोण आहात? हा ना, कष्ट केलेला आपला तर शेवटी आपला. नाही ना, मग देतात तरी कोणाक ते? होय, पण तुमचं कष्ट काय सुटत नाही त्यामुळे. आता साखर 100 रुपये किलो झाली आणि कांदो 50-60 रुपये किलो झाले. सगळा महाग झाला. होय होय खरी. पण तुमचे मासे मात्र स्वस्त झाले या दिवसात. होय, पण ते स्वस्त आणि ते म्हणजे तुम्ही स्वस्तात विकताच. हो, कारण का आता श्रावण महिना चालू आहे, उपवास तपासाचे दिवस. होय ना. हो, कष्ट सुटत नाही, काहीच देत नाही. बरोबर, खरी गोष्ट. चला, चल, चांगली माहिती दिलं सावशी, धन्यवाद. चल, होय, छोटंसं आपलं. आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्या निवतीवरून मासे घेऊन येतात. निवती हे सुंदर निसर्गरम्य असं गाव आहे. तिथे बाराही माही मासेमारी होऊ शकते. असं समुद्रकिनारा आहे आणि छान आहे. बॅकवॉटरसुद्धा सुंदर आहे इथे निवतीला एक लाईट हाऊस आहे जे भर समुद्रामध्ये. तिथली ही सगळी लोकं आहेत आणि ह्या सगळ्या माता भगिनी आहेत, त्या येतात आणि आपले मासे या बाजारामध्ये घेऊन येतात. कुठल्या बाजारात जाता तुम्ही? कुडाळचाच बाजार. कुडाळजवळ पडतो ना आपल्याला इथून निवतीवरून. या ताई आमच्या आहेत, त्या नेहमी कुडाळच्या बाजारात मासे घेऊन येतात. हे रात्रीचे मासे, सकाळची मासेमारी झालेले मासे आहेत ते, त्यामुळे ते फ्रेश असतात. बांगडे आहेत, जाय बांगडे आहेत. हे बघा, जाय बांगडे आहेत. ते पेडवे आहेत काय? पेडवे, जाय बांगडे. आणि प्रॉन्सचा वाटा कसा आहे तो? 200ला वाटा आहे. आणि जाय बांगड्यांचा 200ला. असे सगळे मासे. श्रावण श्रावण आहे आणि त्यामुळे मासे थोडे स्वस्तच झालेले आहेत तसं बघायला गेलं तर, आहे की नाही? कारण मासे श्रावणात कमी लोक, श्रावण महिन्यात थोडेसे मासे स्वस्तच होतात कारण मासे खाणारी लोक कमी असतात. त्यामुळे थोडेसे मासे स्वस्त विक्री होते असं वाटतं मला, कारण मी बाजारामध्ये फिरतो
ते बाजारामध्ये साधारण दर असा असतो. बांगडे, सौंदळे असे सुंदरसे मासे या आमच्या ताईंकडे आहेत. चला, असा सुंदर बाजार आपण कुडाळचा बघिततोय. मायबाप रसिक हो, कसं वाटलं हो श्रावणातलं कुडाळचो आठवडी बाजार. जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करू. आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिक हो, धन्यवाद. जय हिंद.